फायनली तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आता आम्ही चाललो आहे हरिहरेश्वरला. अचानक आमचा प्लॅन ठरला आहे आणि आम्ही चाललो आहे गाडीमध्ये. आणि हे दोघं असतात आपल्यासोबत आणि गौरव पण इकडे. डॉन जाऊया आता, जाऊया आपण. Yo, listen, oi, run that again, I'm shelling them. Flow galactic, cool man Bellingham. Man, I got love in Krakow and Birmingham. The gal love me, but I keep hurting them. I'm a twat, got the chat. Bit of this and bit of that. I'll run up in your yard with the Polish lads. By the time we're done, it won't. आम्ही श्रीवर्धनला पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता एंट्री जर 4 व्हीलर घेऊन आलात तर वापस 20 रुपये एंट्री आहे, वापस पार्किंग 100 रुपये. म्हणजे आल्याला तुम्हाला 120 रुपये घालवायचेच आहेत. तर 4 व्हीलरने आलं तर 2 व्हीलरने आलं तर 20 रुपीज 40 रुपये असंच. आणि आज सध्या तरी 3 वाजलेत ऑलमोस्ट. आता आम्ही मंदिराकडे चाललो. चला माझ्यासोबत. फायनली आपण मंदिरामध्ये चाललो आहे किंवा समोरच मंदिराची एंट्री आहे. चला तुम्ही. तुम्ही एंट्री मारता आतमध्ये आणि तुम्हाला असे स्टोर बघायला भेटतील छोटे छोटे. खूप छान आहे, जेवणाची पण सोय आहे, बाहेर सर्व काही आहे. आणि अशी गल्ली टाईप आहे मंदिराकडे जायला, म्हणजे गावातूनच चाललं असं वाटतं. बघा तुम्हीच. We make it bang like shotgun. Bottles on tap, let me pop one. We make it bang like shotgun. And if you want lyrics, I got some. We make it bang like shotgun. Bottles on tap, let me pop one. We make it bang like shotgun. And if you want lyrics, I got some. We make it bang like shotgun. Best एंट्री झालेली आहे आणि माझ्या समोरच श्री क्षेत्र दक्षिण काशी हरिहरेश्वर मंदिर आहे. बघूयात आपण पुढे जाऊ. अतिशय सुंदर असं मंदिर आहे, ते बघू शकता मागे. आणि खूप चांगल्या प्रकारे इथं हे केलं आहे, संगोपन केलं त्याचं. छान वाटतं. आतमध्ये फक्त एंट्री फीस या काही गोष्टी आहेत ज्या की नसायला हवं होतं आणि आहेत तर खूप कमी असायला पाहिजे होतं, बट आहे थोडंफार. आणि इकडे माझ्या समोरच बीच आहे, तुम्हाला ते दाखवतो. अगदी मंदिराच्या बाजूलाच आहे. मंदिराच्या इथून जर तुम्ही बघताय तर इकडे तुम्हाला असा बीच दिसेल. मी मंडेला आलो आणि मंडेला एवढी गर्दी नाही आहे, काहीच गर्दी नाही आहे. खूप सर्व काही एकदम स्मूथली होते. काही जास्त गोष्टी करायची गरज नाही लागत तुम्हाला. धावपळ आरामात सर्व गोष्टी होतात. काही रूल्स आहेत कपड्या रिलेटेड, तर कपडे नीट घालून द्या. स्कर्ट बीट मुलीने घालू नका. आणि मुलांनी जे 3-4 पॅन्ट असते ती अलाउड नाही आहे. पॅन्ट घालून द्या सिम्पल, तेच बेटर असतं. चला आता आम्ही इकडनं चाललो आहे. खूप छान आहे मंदिर. आम्ही चाललो आहे दुसरीकडे. हे तुम्हाला खूप आवडेल. ही आवड खूप छान आहे. इथे येऊन बघा, समोरच मंदिर आहे आणि समोर त्यांचं स्टोर आहे. खूप छान अशा वड्या भेटतात. खूप छान प्रकारच्या अशा गोष्टी आहेत. तुम्हाला नक्की आवडेल. या मला तर हे खूप आवडलं. आणि हे लोक यांचं चाललं अजून काहीतरी. आम्ही इथे सोनकडे गेलेले आहे. मस्त वाटायला आले. जे महाराष्ट्र लंच शॉप आहे मुंबईमध्ये, त्याच्यापेक्षा गावामध्ये येऊन ट्राय करा. तिकडे काय एवढं चौकलदांना बघितली चव एक नंबर आहे. आणि हा जो मंदिराची एंट्री आहे तुम्हाला लागेलच, जो मागे दिसते. आणि हा हॉटेल हॉटेल अगस्ती भूमी असं नाव आहे त्या ह्या जिथं आम्ही बसलो. खूप छान आहे. आता आम्ही खाऊन आलो. त्याच्याच खाली एक आईस्क्रीमचं शॉप आहे, तिथे जाऊन मावा मला हे ट्राय करा. मस्त लागते, खूप छान वाटते. आणि लिटरली तुम्ही खातच राहाल. 20 रुपीजला भेटते. आणि जो काय होतात सोनकढी होती, जी सोनकढी होती ती
20 रुपयाला होती अँड जी मिसळ होती ती 100ला होती. आणि ती मिसळ एवढी गोड होती ना, जसं की आपण गुजरात टाईपची मिसळ खातो या टाईपचं झालं ते, पण ठीक होती. प्राईस 100 रुपीज जरा ओव्हर होती. गावामध्ये येऊन तुम्ही 100 रुपये मागता, त्यापेक्षा मी मुंबईला जाऊन वराडी मिसळ खाईल, ती बेस्ट वाटेल मला. आणि आता आम्ही इथेच थोडा वेळ बसतो आहे, कारण थोडा ऊन आहे. 3:30 वाजले. बोललो मी ते बरोबर नाही ते बाहेर खाऊ. तर आता आम्ही थोडा वेळ थांबलो, नंतरला जाऊ पुढे ज्या बाकीच्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्यात. म्हणजे जे खाली उतरतात हरिहरेश्वरला, ते एक एक्सप्लोअर करायचं, ते बघू आता आम्ही कधी करतो आहे. तोपर्यंत आता वेट करू थोडं ऊन कमी होण्याचं. आणि प्रदक्षिणा मारायला चाललो आहे. आणि म्हणजे बॅक साईडला तुम्हाला असा बोट बीट दिसेल. आणि आम्ही आता तिकडेच चाललो आहे, जो की आयकॉनिक सीन आहे. त्या खूप व्हिडिओमध्ये खूप मूवीजमध्ये दिसलं आहे. आम्ही तिकडेच चाललो आहे. आणि मागे आपली वंडे. चला आता स्टार्ट झाले. फर्स्ट पायरी पण चढलेलं आहे. हे बघा, तो मागे मंदिर आहे आणि आम्ही चढत आहोत. थकलेले आहेत पोरं लगेच. नाही थकले. चला. आणि तिकडेच समुद्र आहे, खूप छान आहे. इकडे नक्की या जेव्हा कधी भेटेल तुम्हाला टाईम. आणि अगदी जवळ आहे, इंदापूरपासून 50-60 किलोमीटर असेल. आणि माणगावपासून तर अजून जवळ असेल. एकदम छान असा प्लेस आहे. समोर समुद्र आहे, खूप छान दिसतंय. बट ज्यांना कुणा हायकिंगची सवय नसेल, चालण्याची सवय नसेल, खूप थकवा येईल तुम्हाला इथे. आणि तिकडे मस्त पैकी मंदिर आहे तिथेच. फायनली प्लेस खालती जाताना हाच तो प्लेस आहे जो की खाली जातो. चला आता माझ्यासोबत. चला आता खाली राहतो तुला वापस. कसला पूर्ण जाऊ. खूप तिकडे तर खूप छान व्ह्यू होता. इकडे आता छानच आहे. तो मूवीचा सीन आठवतोय मला, जो की मी फक्त रीलमध्ये बघितलेला. असं आमच्या दोघांचा काढणं फोटो आहे. Like shotgun, bottles on tap, let me pop one. We make it bang like shotgun, and if you want lyrics. खूप छान वातावरण आहे. आणि मागे तुम्ही बघतच आहात, एवढा सुंदर समुद्र आहे. एक व्हिडिओ काढू दे मला. बघू लवकरच आता आपण जाऊ इथे. शेवटी आम्ही प्रदक्षिणा मारायला घेतला. आणि प्रदक्षिणा खूप छोटी आहे मला असं वाटते, कारण मला बीच दिसते समोरच. आणि शेवटी माझे भाऊ बोलले की मारायचीच आहे प्रदक्षिणा म्हणून आपण मारतो आहे. बट मागे बघा तुम्ही, चांगला बीच आहे, चांगले स्पॉट आहेत, चांगला प्री वेडिंग शूट होऊ शकतो इथे. ज्यांना गावी प्री वेडिंग शूट करायचं आहे ते इकडे येऊन प्री वेडिंग शूट करू शकतात. खूप छान आहे वातावरण आणि खूप डिसेंट आहे. 4:30 वाजलेत आता आणि खूप छान वाटत चाललं आहे. आणि होप सो ज्यांना कुणाला टाईम भेटेल त्याने हरिहरेश्वरला या, मला खूप आवडेल. आणि फक्त एवढंच की जरा नीट या, कारण आहेत काही गोष्टी. शेवाली या आहे इकडे, तर कृपया करून नीट चाला, नाहीतर पसरून डायरेक्टली समुद्रात जात. शेवटी आपली प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे. लगेच मंदिराचं, लगेच मंदिर तिकडनं स्टार्ट आहे, मंदिराच्या इथून स्टार्ट करायचं आणि लगेच तुम्ही मंदिराच्या एंडला येता, बीच साईडला, तर तुम्ही येऊ शकता. चला आता मी ठेवतो, आपण नंतरला भेटू. आणि एवढाच होता ब्लॉग, कारण आता आम्ही डायरेक्टली गावी जाणार आहे, तर एवढं काय तुम्हाला बघायला भेटणार नाही, फक्त ड्रायव्हिंग आहे. सो पुढे भेटूच. समोरच बघताय तो तिथे मंदिर आहे. आणि आपण तसंच गेलेलो, मागे गेलो, मग त्या साईडला गेलो आणि इकडनं वापस मंदिराच्या दिशेने आलो.
खूप छान वाटतं. समुद्र बघा किती सुंदर आहे खूपच.